आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं ना एक स्वप्न असतं, तो एक सुंदर क्षण असतो. आणि बऱ्याचदा असं बघितलं जातं की काही कुठल्या तरी कारणामुळे ना नाही ते शक्य होत. मग अशा वेळेला त्या जोडप्याला ना काही मानसिक किंवा भावनिक अशा परिस्थितीला सामोरं जायला लागतं. तुम्ही मला वाटतं 20-25 वर्ष एम्ब्रिओलॉजिस्ट म्हणून काम करत आहात आणि तुम्ही अशा बऱ्याच जोडप्यांना अपत्यप्राप्तीचा लाभ मिळवून देण्यामध्ये मदत केलेली आहे. तर असे तुमच्याकडे काही अनुभव आहेत का की अगदी तुमच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण झाला? हो ना, असे बरेच कपल्स आहेत ज्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मदत करायचे प्रयत्न केलेत आणि ते सक्सेसफुलही झालेले आहेत. म्हणजे बरेचसे कपल्स अगदी डिवोर्सपर्यंत गेलेल्या गोष्टी पण आहेत. पण काही काउन्सिलिंग झाली त्यांना आणि काही योग्य ट्रीटमेंट आम्ही केली आणि त्यामुळे त्यांना खरंच त्यांचं लाईफ मग एक स्मूथ झालं आहे पुढे. मग आता तुम्ही IVF मध्ये एक्सपर्ट आहात, तर लोकांना काय वाटतं IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे त्या टेस्ट ट्यूबमध्ये बेबी तयार होतं. तर त्याच्याबद्दलचे कोणते गैरसमज आहेत आपल्याकडे? म्हणजे गैरसमज म्हणजे बघायला गेलं तर एक काळ होता ज्यावेळेस आम्ही पेशंटना सपोज जर काय काउन्सिल करायला गेलो की लाईक तुम्हाला टेस्ट बेबी करावं लागेल वगैरे, तर रेडीली तयार व्हायचे नाहीत पेशंट की नाही आम्हाला तर ते ट्रीटमेंट नाही करायची तशा पद्धतीची. तर मग रिझन विचारल्यावरती मग ते सांगायचे की त्याने मग माझ्या मिसेसचं पोटच दिसणार नाही, ती प्रेग्नंट आहे हे कसं लोकांना कळणार. सो ते एक गैरसमज होता लोकांचा की बाळ हे पूर्णपणे 9 महिने टेस्ट ट्यूबमध्येच वाढतं किंवा लॅबमध्ये वाढतं आणि आम्ही पूर्ण तयार बाळ त्यांच्यासमोर देणार आहोत. पण नंतर मग तो गैरसमज हळूहळू लोकांमधला तो निघत गेला आहे आणि आता लोक ट्रीटमेंटसाठी येऊ लागले आहेत. म्हणजे त्याची भीती नाही आता सध्या वाटत? आता सध्या तशी काही भीती नाही, पण तरी काही ठिकाणी अशी असते, असं बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी आहेत जिथे हजबंडला वाटत असतं की इन्फर्टिलिटी हा फक्त स्त्रियांमध्येच असतो, पुरुषांमध्ये नसतो आणि मग वर्षानुवर्ष त्या स्त्रीचंच ट्रीटमेंट चालू असतं आणि पुरुष पुढे येत नाहीत. तर हे खास करून हे खेडेगावांमध्ये हा प्रकार होतो. म्हणजे त्यांना पुरुषांना वाटतं आपल्यात काही दोषच नाही आहे असं त्यांना असं वाटत असतं. मग अशा वेळेला तुम्ही काउन्सिलिंग करता का? मग अशा वेळी काउन्सिलिंगची फार गरज लागते. कारण होतं कसं की लाईक ट्रीटमेंट ही हजबंड वाईफ दोघांना एकत्र येऊनच ती आम्हाला करावी लागते. दोघांचेही कन्सेंट्स लागतात ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि योग्य पद्धतीमध्ये त्यांना आम्हाला समजवावं लागतं की कोणामध्ये काय दोष आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित एक्सप्लेन केल्यावरतीच ह्या गोष्टीला आम्ही पुढे सुरुवात करू शकतो. तर असा नाही गैरसमज आहे की IVF केलं की होणारं मूल ॲबनॉर्मल होतं का किंवा डिलिव्हरी ही सिझेरियनच होते, तर ते खरं आहे का? असं काही नाही आहे की लाईक IVF केल्याने ते बाळ ॲबनॉर्मल असेल वगैरे, असं काही नसतं. जसे नॉर्मल बेबीज असतात तसेच IVF बेबी असतात. इनफॅक्ट मी असं तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या घरामध्येच माझ्या मोठ्या भावाचा मुलगा जो आहे हा IVF बेबी आहे आणि तो फार हुशार आहे. म्हणजे कम्पेअर टू माय बेबीज, माझी जी मुलं आहेत त्याच्या कम्पॅरिझनमध्ये तो फारच हुशार आहे आणि फार ॲक्टिव्ह आहे. सो असं कुठेही काही नाही आहे की IVF बेबी आहे म्हणजे ते ॲबनॉर्मल बेबी असेल वगैरे, असं काही नसतं. ते इनफॅक्ट नॉर्मलच असतं. हां, सिझेरियन आता तुम्ही म्हटलं तर सगळ्याच कपलमध्ये सिझर होतं असं नसतं. पण कसं आहे की काळजी घेतली जाते थोडीशी. सिझेरियन का होतं तर आम्ही त्याला $1 मिलियन बेबी म्हणतो की एवढा सगळा खर्च झालेला असो आणि त्या कपलला ते बाळ व्यवस्थितरित्या आम्हाला ते हँडओव्हर करायचं असतं. सो याच्यासाठी म्हणून बऱ्याचशा ठिकाणी सिझर केलं जातं. अदरवाईज असं काही सिझेरियन केलंच पाहिजे असं काही नसतं. आता एक साधा प्रश्न आहे, म्हणजे साधारण ज्याला इन्फर्टिलिटी किंवा वैधत्व म्हणतात, तर लग्नानंतर किती वर्षानंतर जर मूल झालं नाही तर त्याला असं म्हणावं, म्हणजे कधी त्यांनी तुमच्याकडे यावं? एक साधारण लग्न झाल्यानंतर समजा एक 2 ते 3 वर्ष एक कपल प्रयत्न करत आहे बाळासाठी आणि तरीसुद्धा त्यांना यश येत नाही आहे, तर मग अशावेळी त्यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आणि मग त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि मग
एक योग्य दिशा त्यांना मिळून जाते आणि त्यामध्ये सक्सेस मिळण्याचे बरेच चान्सेस असतात. आता तुम्ही बरेच वर्ष ही प्रॅक्टिस करताय, तर साधारण अशी कुठली कारणं आहे, म्हणजे स्त्रियांमध्ये कुठली कारणं आणि पुरुषांमध्ये कुठली कारणं आहेत इन्फर्टिलिटीची? स्त्रियांमध्ये जर बघायला गेलं तर आता की लाईक आत्ताचा जो काळ आहे आपण बघायला गेलं तर आता लेट मॅरेजेस होत आहेत, लाईफस्टाईल चेंज झालेली आहे. त्यानंतर बरेचसे फिमेल्समध्ये PCOD, थायरॉईड अशी बऱ्याचशा कारणांमुळे त्यांना त्यांचे सायकल्स इरेग्युलर होतात आणि त्याच्यामुळे प्रेग्नन्सी येण्यामध्ये त्यांना प्रॉब्लेम होतात. बऱ्याचशा पुरुषांमध्ये व्यसन करण्याची एक सवय लागलेली असते त्यांना, कोणी स्मोकिंगमध्ये असो, कोणी ड्रिंक्समध्ये असो. त्यानंतर काही असे मेल्स असतात जे हॉटेल्समध्ये वगैरे कुकचं वगैरे काम करत असतात. सो त्यामुळे तिथे बरंचसं हीट वगैरे जनरेट झालेलं असतं, तर ते त्यांना ॲक्च्युली तो एक रिझन आहे जिथे इन्फर्टिलिटी डेव्हलप होते, जे बऱ्याचशा पुरुषांना माहिती नसते. सो अशामुळे बरीचशी कारणं असतात ज्याच्यामुळे मेल इन्फर्टिलिटी पण येऊन जाते. आता ना आम्हाला म्हणजे आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगा की नॉर्मली गर्भधारणा कशी होते, आणि मग आपण बघूया की जर नाही झाली तर आपण काय करतो. नॉर्मली म्हणजे आता जसं एक कपल आहे, ज्यावेळेस त्यांचं रिलेशन येतं त्यावेळेस नॉर्मली असं होतं की लाईक स्त्रीकडून तिचं अंड आणि पुरुषाकडून त्यांचं स्पर्म हे त्यांचं मिलन होतं, फर्टिलाइज होतात आणि त्यापासून बाळ तयार होतं आणि मग ती गर्भधारणा झाल्यानंतर एक बाळामध्ये त्याचं रूपांतर होतं. व्हेरॅज इन्फर्टिलिटीमध्ये हा प्रॉब्लेम होतो की अंड तयार होतं आहे, स्पर्म्सही तयार होत आहेत, पण कुठेतरी त्या दोघांचं मिलन होत नाही आहे आणि मग त्याच्यामुळे ते सगळं अर्धवट राहून जातं आणि मग आपण त्याला एक इन्फर्टिलिटी म्हणून डिक्लेअर करतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.